वसई विरार महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला आहे। यामध्ये ज्या काही सूचना हरकती असतील त्या नागरिकांनी येत्या 3 दिवसात मांडायच्या आहेत। माझ्यासोबत वसई विरार महापालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार साहेब आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल या तुमच्या अर्थसंकल्पामध्ये लोकांसाठी काय आणलंय? वसई विरार महानगरपालिकेचा सन 2024-25 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज मांडण्यात आलेला आहे। सदरचा अर्थसंकल्प 3112 कोटी रुपयांचा असून 12.33 कोटी रुपये एवढा शिल्लकीचा अर्थसंकल्प आहे। या अर्थसंकल्पामध्ये नागरिकांसाठीच्या महत्त्वाच्या बाबी आहेत, मग त्यामध्ये आरोग्याच्या बाबी आहेत, त्याचप्रमाणे बांधकाम विषयक बाबी आहेत, त्याचप्रमाणे सार्वजनिक आरोग्याच्या बाबी आहेत, पूर परिस्थितीवर नियंत्रण करण्याच्या बाबी आहेत। यामध्ये अनेक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत। साधारणतः या ठिकाणी या बजेटमध्ये आम्ही तरतूद करत असताना बांधकाम विभागासाठी सर्वात जास्त म्हणजे 1042 कोटी रुपये एवढी तरतूद केलेली आहे। यामध्ये नवीन रस्ते बांधणं असेल, अस्तित्वातील रस्त्याची सुधारणा करणं असेल, त्याचप्रमाणे काही ड्रेनेजच्या व्यवस्था करणं असेल, त्याच्याप्रमाणे क्रॉस ड्रेनेजच्या व्यवस्था करणं असेल, कल्वर्टच्या काही व्यवस्था असेल त्या करणं असेल, त्याचप्रमाणे स्मशानभूमी असतील त्यांचं सुधारणा करणं असेल, नवीन स्मशानभूमी बांधण्याचं असेल ते करणं असेल, अशा अनेक उपाययोजना या ठिकाणी आम्ही केलेल्या आहेत। त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून जो आमचा 2013 पासून तर आतापर्यंत गोखीर येथील क्षेपणभूमीवर 15 लाख मेट्रिक टनपेक्षा जास्त कचरा साचलेला आहे। त्या कचऱ्याचं शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी आम्ही टेंडर फ्लोट केले होते आणि त्या टेंडरच्या माध्यमातून ज्याचा कमीत कमी देकार आहे अशा एजन्सीला कंपनीला आम्ही नियुक्त केलं आहे आणि प्रत्यक्षात ते काम सुरू झालेलं आहे। सर, यामध्ये आरोग्याच्या दृष्टिकोनातून जे दवाखाने सुरू करताय ते कशा प्रकारे असतील? या महापालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये आरोग्यासाठी देखील एक चांगल्या पद्धतीचं भरीव योगदान आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे। यामध्ये आमच्याकडे आत्ता सध्या कार्यरत असलेले 7 हॉस्पिटल्स, 21 उपकेंद्र, 2 माता बाल संगोपन केंद्र, रात्र निवारा केंद्र इत्यादीच्या माध्यमातून आम्ही आरोग्य सेवा पुरवतो आहे। त्याच पद्धतीने हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना 3 ठिकाणी आम्ही कार्यान्वित केला आहे। या ठिकाणी नागरिकांना मोफत उपचाराची व्यवस्था आम्ही सुरू केलेली आहे, त्याचप्रमाणे मोफत औषधांची देखील व्यवस्था सुरू केलेली आहे। तसंच राज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे आरोग्यवर्धिनी केंद्र आम्ही 12 कार्यान्वित केलेले आहेत। या ठिकाणी देखील जास्तीत जास्त नागरिकांना वैद्यकीय सेवेचा लाभ आम्ही देतो आहे। या ठिकाणी सर्व प्रकारचे उपचार हे मोफत आहेत। ज्या ठिकाणी या उपचारांदरम्यान किंवा या तपासणी दरम्यान काही जर गंभीर स्वरूपाचे आजार आढळले तर ते लगेच आम्ही 7 हॉस्पिटल्सला आम्ही तशा नागरिकांना रेफर करतो, त्यांच्यावर ते देखील उपचार करून महापालिका घेत आहे। त्याचप्रमाणे रक्त तपासणी, रक्ताच्या विविध घटकाच्या तपासण्याचा देखील आवश्यक काम महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येत आहे। यासाठी आम्ही सदरचं काम हे आउटसोर्स केलेले आहे। 3 एजन्सी आम्ही यासाठी नक्की केलेल्या आहे आणि सर्वात कमीत कमी दर ह्या आउटसोर्स केलेल्या एजन्सीला ठेवायला सांगितलेलं आहे। साधारणतः महापालिकेमध्ये जे रुग्णालय आहे त्या रुग्णालयामध्ये किमान 24 तासपेक्षा जास्त कालावधीसाठी जर पेशंट ॲडमिट असेल तर त्या पेशंटचे उपचार, रक्त चाचणी आम्ही ह्या 3 आउटसोर्स केलेल्या एजन्सीच्या माध्यमातून त्यांच्या लॅब्समधून करून घेतोय आणि जो वाढीव काही खर्च असेल तो महापालिका स्वतः खर्च करते। लोकांना काय आवाहन कराल, काय सूचना कराल? नागरिकांसाठी हे सांगायचं आहे की महापालिकेच्या माध्यमातून पाणी पुरवठा असेल तर 100 MLD पेक्षा जास्त पाणी पुरवठा सूर्य प्रकल्पामधून आपल्याला होतो आहे। नागरिकांना आम्ही हेही सांगतो आहे की आपण आपला थकीत प्रॉपर्टी टॅक्स आपण कृपया भरावा, जेणेकरून जास्तीत जास्त कर महापालिकेला उपलब्ध होईल। तसंच आपल्या प्रलंबित नळ जोडणी मंजुरी आणि प्रत्यक्षात नळ जोडणी हे काम महापालिकेमार्फत हाती घेण्यात आलेलं आहे। त्यामुळे जर आपण प्रॉपर्टी टॅक्स भरला तर आपल्याला नळ जोडणी देखील तात्काळ मंजूर करून प्रत्यक्षात जोडणी करून देण्यात येईल। त्याच पद्धतीने ज्यांच्याकडे आम्ही अवैध नळ जोडण्या आयडेंटिफाय केलेल्या आहेत त्यात खंडित करण्याचं देखील काम सुरू केलेलं आहे। तर सर्वसाधारण सभेचा जो ठराव आहे त्या ठरावाच्या अनुषंगाने जी दंडात्मक रक्कम निश्चित केलेली आहे ती रक्कम जर
त्या नळजोडणी अवैध नळजोडणी नाकाने भरली तर ती नळजोडणी देखील आम्ही अधिकृत करून देणार आहोत. त्यामुळे नागरिकांनी या बाबतीत पाणीपुरवठा खंडित करण्यापेक्षा ह्या नळ जोडण्या जनरल बॉडीच्या ठरावाप्रमाणे जी दंडात्मक रक्कम आकारण्याचं निश्चित केलेलं आहे ती भरून ती नियमित करून घेतली तर महापालिकेला पाणीपुरवठ्याच्या माध्यमातून देखील जास्तीत निधी प्राप्त होणार आहे. या ठिकाणी नागरिकांनी आपला प्रॉपर्टी टॅक्स वेळेत भरला तर तुम्हाला चांगल्या सोयी आणि सुविधा या ठिकाणी महापालिका पुरवू शकेल. विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, विरार.